Yes. Just say hi those who have joined the session. Yes, we are going to start the concept of movement. Movement म्हणजे नक्की काय? कारण हा इंडिव्हिज्युअल कॉन्सेप्ट आहे. सगळ्या लेसन्स मध्ये लागणार आहे. सगळ्या लेसन्स मध्ये लागणार आहे आपल्याला. येस, पहा कसं करायचं. द कॉन्सेप्ट ऑफ movement. ओके. येस, व्हॉट यू मीन बाय movement? movement म्हणजे नक्की काय? आधी मॅथमॅटिकली समजून घेऊ, मग फिजिकली समजून घेऊ, and then we'll move to next numerical part. Okay, फक्त लक्ष द्यायचं सगळ्यांनी. लक्ष द्या. Yes, movement of a force is defined as, लिहू नका रे. Movement of a force is defined as the force into its perpendicular distance from certain point O. Correct? So एखादा मी point O घेतो आणि या point O पासूनचं perpendicular distance, point O पासूनचं perpendicular distance. So what is movement? Movement about any point O. I repeat, movement about any point O is equal to force into perpendicular distance. म्हणजे shortest distance about that point. लक्षात घ्या. Movement about any point O is equal to force into perpendicular distance, and this perpendicular distance is called as what? D. So force into perpendicular distance is called as what? Moment. I repeat, force into perpendicular distance is called as what? Moment. So what is moment? Mathematically, force into perpendicular distance from point O. मग हा जो point O आहे याला काय म्हणायचं? This point O is called as moment center. लक्षात घ्या. Point O is called as moment center. Remember this one. Point O is called as moment center. Now as a SI unit काय? The SI unit is, if you can check, force is Newton and distance is meter. So Newton meter or kilonewton meter हे फार महत्त्वाचं आहे. Newton meter or kilonewton meter, this is vector quantity. So moment about any point O is equal to force into perpendicular distance. मग हे कसं घडतं? तर मुवमेंट म्हणजे काय नक्की फिजिकली? इट इज ट्विस्टिंग और टर्निंग मुवमेंट. ट्विस्टिंग और टर्निंग मुवमेंट किंवा बेंडिंग मुवमेंट म्हणजे काय? समजा ही एखादी बीम आहे, ती मी अशी पकडली आणि इथून मध्ये एक लोड टाकला तर ही अशी बेंड होईल बघा. अशी बेंड होईल. दिस इज बेंडिंग मुवमेंट. आणि ट्विस्टिंग मुवमेंट काय? मी हा शाफ्ट आहे, हा एका ठिकाणी असा पकडला आणि इकडून असा फिरवायचा प्रयत्न केला तर तो ट्विस्ट व्हायला लागेल. दिस इज ट्विस्टिंग मुवमेंट. मग सगळ्यात बेसिक एक्झाम्पल काय मुवमेंटचं? तर सगळ्यात बेसिक एक्झाम्पल मुवमेंटचं आहे ओपनिंग और क्लोजिंग ऑफ अ डोअर. म्हणजे काय? तर तुम्ही डोअर ओपन करा ना, पहा डोअर ओपन करण्याची प्रोसेस काय. करेक्ट? चेक दिस. इफ दिस इज द डोअर यू हॅव, करेक्ट, इथे तुमचं हँडल आहे. ओके, डोअरचं हँडल आहे, हे तुमचं डोअर आहे. लक्ष द्या, हे तुमचं डोअर आहे आणि हे डोअरचं हँडल आहे. करेक्ट? आणि इथे हिंजेस आहेत बघा, इथे हिंजेस आहेत. मग तुम्हाला डोअर ओपन करायचं तुम्ही काय करता? तर तुम्ही इथून असं पुश करता, इथून असं पुश करता. दिस इज व्हॉट फोर्स. दिस इज व्हॉट फोर्स. आणि या दोन हिंजेसचा ऍव्हरेज इथे आहे सेंटर. मग काय? हे फोर्स आहे, हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे आणि हा पॉइंट O आहे. सो आय कॅन जस्ट डिफाइन लाईक दिस. दिस इज पॉइंट O, दिस इज परपेंडिक्युलर डिस्टन्स D, अँड हिअर आय एम गोइंग टू अप्लाय फोर्स F. असं फोर्स अप्लाय करू. फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स इज इक्वल टू मुवमेंट. सो ओपनिंग और क्लोजिंग ए डोअर इज मुवमेंट. कळलं का सगळ्यांना मी काय सांगितलं? व्हॉट्स मुवमेंट? ओपनिंग और क्लोजिंग ए डोअर इज अ मुवमेंट. तुम्ही जे फोर्स लावता ते काय असतं? फोर्स F असतं. डोअरची विड्थ म्हणजे काय? परपेंडिक्युलर डिस्टन्स. आणि हा पॉइंट O ह्या दोन हिंजेसचा सेंटर पॉइंट. कळलं का सगळ्यांना व्हॉट्स मुवमेंट? कळलं का सगळ्यांना व्हॉट इज मुवमेंट? मुवमेंट मीन्स नथिंग बट व्हॉट? फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. आय रिपीट, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. सगळ्यांना कळलं का व्हॉट्स मुवमेंट ऍक्च्युअली इज? येस, सगळ्यांना कळलं का? येस. आणखी एक एक्झाम्पल दाखवतो मी तुम्हाला मुवमेंटचं. येस, आणखी एक एक्झाम्पल दाखवतो. कळलं सगळ्यांना मुवमेंट म्हणजे काय? दिस इज फोर्स. असं पुश करणं हे फोर्स आहे. इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स ओव्हर पॉइंट O इज व्हॉट? मुवमेंट. आणखी एक दाखवतो एक्झाम्पल. पहा, तुम्ही सायकल वापरता. करेक्ट? पहा, मी फक्त सगळ्यांनी ही सायकल आहे. ओके, अशी सायकल आहे पहा. ओके, येस, फक्त लक्ष द्या सगळ्यांनी. ओके, इफ दिस इज सायकल, तुम्हाला पेडलिंग पॉइंट इथे असतो बघा. इथे एक सर्क्युलर डिस्क असते, अशी चेन असते बघा.
ओके. आणि या सर्क्युलर डिस्कला इथे एक तुम्हाला पेडल आलेलं असतं बघा वरती, इथे एक पेडल असतं. करेक्ट. देन व्हॉट यू विल डू, you will apply a force which is tangential like this. You will apply a force which is tangential like this. This is perpendicular distance. This is force. This is perpendicular distance about center of the disk. Will generate moment. कळलं का second example of moment? कळलं का second example of moment? त्या पेडलला जो तुम्ही tangential force लावता ना, तो फोर्स त्या पेडलची या सर्क्युलर डिस्कची रेडियस इज परपेंडिक्युलर डिस्टन्स अबाउट सेंटर ओ. दिस इज अगेन ए मोमेंट. कळलं मोमेंट म्हणजे काय? सगळ्यांना फिजिकली मोमेंट म्हणजे काय, तर तुम्ही रोज दरवाजा उघडता बंद करता म्हणजे काय करता, मोमेंटच जनरेट करता. तुम्ही सायकलला पेडल मारता म्हणजे काय करता, मोमेंटच जनरेट करता. कळतंय सगळ्यांना व्हॉट्स मोमेंट? सगळ्यांना कळलं ना फिजिकली काय मोमेंट आहे. आता आपण मॅथमॅटिकली बघतोय सगळं मोमेंट. रिमेंबर दिस वन. सो आणखी माझा काही क्वेश्चन आहे, पहा फक्त सगळ्यांनी. येस, मग तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही डोअर ओपन करता ते इथेच असं मध्ये ओपन करता. तुम्ही डोअर कधी या कॉर्नर ढकलून ओपन करता का? नाही. जर या कॉर्नर ढकलून ओपन करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला फोर्स जास्त लागेल. या कॉर्नर ढकलण्याचा प्रयत्न केला तर फोर्स जास्त लागेल. का? कारण तो ऍव्हरेज सेंटरला नाही, हे परपेंडिक्युलर डिस्टन्स वाढत जातो ना. जेवढं परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे शॉर्टेज डिस्टन्स असेल तेवढं मुवमेंट काय होईल, क्विक जनरेट होईल. समजतंय सगळ्यांना आहे. आता माझा क्वेश्चन सिंपल आहे. माझा क्वेश्चन सिंपल आहे, नीट आहे का? हे फोर्स आहे ना, हे मी इथे जॉईंटलाच अप्लाय केलं तर काय होईल, मुवमेंट जनरेट होईल का होणार नाही? ते जे फोर्स आहे ना, हे फोर्स हे मी इथे जॉईंटला अप्लाय करायचा प्रयत्न केला आणि दरवाजा उघडायचा प्रयत्न केला तर मुवमेंट जनरेट होईल का नाही? नाही होणार. का नाही होणार रे? व्हॉट्स द रिझन? का नाही होणार? व्हॉट्स द रिझन? का नाही होणार? व्हॉट इज द रिझन? फोर्स इंटू झिरो डिस्टन्स. करेक्ट, डिस्टन्स झिरो आहे. येस करेक्ट, डिस्टन्स झिरो होत आहे ना, म्हणजे ही व्हॅल्यू जर झिरो असेल तर टोटल व्हॅल्यू काय असणार? झिरो. करेक्ट ऑर नॉट? जर डिस्टन्स झिरो असेल तर टोटल व्हॅल्यू काय असणार? झिरो आहे. याचा अर्थ मुवमेंट जनरेट होणार नाही. मी असं म्हणू काय याला? पहा, मी म्हणतोय स्टेटमेंट करेक्ट आहे का? इफ फोर्स पासेस थ्रू मुवमेंट सेंटर, I repeat, if force passes through movement center, movement of that force, हे जर फोर्स movement center मधून गेलं तर movement of that force is zero. बरोबर का? Correct? If force passes through movement center, movement of that force is what? Zero. Movement of that force is zero. लक्षात राहील सगळ्यांच्या? Movement of such force is zero. Correct? जर मुवमेंट हे फोर्स या पॉइंट मधूनच गेलं म्हणजे मुवमेंट सेंटर मधूनच गेलं तर मुवमेंट ऑफ सच फोर्स इज व्हॉट? झिरो. मुवमेंट ऑफ सच फोर्स इज झिरो. येस. आता याच्यापुढे आणखी काय लक्षात ठेवायचं? पुढे बघा. क्लॉकवाइज मुवमेंट इज टू बी कन्सिडर्ड ॲज निगेटिव्ह अँड अँटी क्लॉकवाइज मुवमेंट इज टू बी कन्सिडर्ड ॲज पॉझिटिव्ह. लक्षात ठेवा, क्लॉकवाइज मुवमेंट निगेटिव्ह घ्यायचंय आणि अँटी क्लॉकवाइज मुवमेंट पॉझिटिव्ह घ्यायचंय. हे क्लॉकवाइज आहे अकॉर्डिंग टू क्लॉक, अँटी क्लॉकवाइज पॉझिटिव्ह घ्यायचंय. पटकन ही फिगर करा तुमच्या नोटबुक मध्ये आणि हे पाचही पॉइंट्स लिहून ठेवा. पटकन फिगर करा आणि हे पाचही पॉइंट्स लिहून घ्या. येस, मी परत रिवाइज करतो. मुवमेंट म्हणजे फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. पॉइंट ओ ला म्हणायचं मुवमेंट सेंटर. एसआय युनिट आहे न्यूटन मीटर. क्लॉकवाइज मुवमेंट आपण निगेटिव्ह घेणार आहोत, आपण कन्सिडर करणार आहोत, आणि अँटी क्लॉकवाइज मुवमेंट आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करणार आहोत. येस, आता एक प्रूफ दाखवतो छोटा तुम्हाला. ओके, हे फोर्स एफ आहे. ओके, हा पॉइंट ओ आहे म्हणजे हे झालं परपेंडिक्युलर डिस्टन्स डी. म्हणजे आपण मुवमेंट कसं घेतो? मुवमेंट अबाउट ओ इज इक्वल टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. नंबर 1 म्हणतो याला. मुवमेंट अबाउट ओ इज इक्वल टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. हे कळलंय तुम्हाला. आता मी काय करतोय, हा मी ट्रायंगल आहे ना, त्याला एक ट्रायंगल बनवतो. आय विल प्रिपेअर दिस इज ट्रायंगल. ओके, ट्रायंगलचं नाव आहे ओ ए बी. आता तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी एरिया ऑफ ट्रायंगल काढता येतं. एरिया ऑफ ट्रायंगल ओ ए बी इज इक्वल टू हाफ बेस इंटू हाईट. बरोबर का? आता या ट्रायंगल मध्ये बेस काय आहे? फोर्स एफ आणि हाईट आहे डिस्टन्स डी. आय रिपीट, बेस आहे फोर्स एफ आणि हाईट आहे डिस्टन्स डी. हा 2 मी इकडे दिला तर काय होतं बघा, ट्वाइस एरिया ऑफ ट्रायंगल ओ ए बी इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्टन्स. तुम्हाला माहित असेल तर ट्वाइस एरिया ऑफ ट्रायंगल ओ ए बी
इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्टन्स किती आहे, फोर्स इंटू डिस्टन्स मुवमेंट आहे. मग तुम्हाला एक आणखी रिलेशन मिळालं, मुवमेंट अबाउट एनी पॉइंट, आय रिपीट, मुवमेंट अबाउट एनी पॉइंट इज इक्वल टू ट्वाइस द एरिया ऑफ ट्रायंगल. I repeat, movement about any point is equal to twice the area of triangle contained by base as force and height as perpendicular distance. मी परत सांगतो, movement about point O is equal to twice the area of triangle contained by base as force F and height as perpendicular distance B. सगळ्यांना हा प्रूफ कळला का? सगळ्यांना हा प्रूफ कळला का? येस, सगळ्यांना हा प्रूफ कळला का? येस, पटकन लिहून घ्या. येस, नाउ विल चेक डायरेक्शन्स. मी तुम्हाला क्लॉकवाईज डायरेक्शन काय सांगितली रे? मी तुम्हाला क्लॉकवाईज डायरेक्शन काय सांगितली? व्हॉट आय टोल्ड? व्हॉट्स क्लॉकवाईज डायरेक्शन? काय सांगितलं मी? क्लॉकवाईज काय घ्यायचंय? नेगेटिव्ह अँड अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह. आता हे कसं करायचं? तर आपल्याला फोर्स रोटेट करायचा आहे आणि ओळखायचं कसं, अँटी क्लॉकवाईज का क्लॉकवाईज. आय विल गिव्ह यू शॉर्टेस्ट अप्रोच टू आयडेंटिफाय वेदर इट्स अँटी क्लॉकवाईज और क्लॉकवाईज. आय विल गिव्ह यू शॉर्टेस्ट अप्रोच टू आयडेंटिफाय वेदर इट्स अँटी क्लॉकवाईज और क्लॉकवाईज. लक्ष द्या, मी काय सांगतोय नीट ऐका. तुम्हाला फोर्स दिसतंय आणि मुवमेंट सेंटर दिसतंय, फोर्स आणि मुवमेंट सेंटर दिसतंय. मग काय करायचं, तर या फोर्सला त्या मुवमेंट सेंटरकडे रोटेट करायचं. कसं रोटेट करायचं? तर रोटेशन दोन प्रकारे होतं. म्हणजे काय, तर हा एरो या पॉइंटकडे असा रोटेट होईल, म्हणजे अँटी क्लॉकवाईज होईल किंवा क्लॉकवाईज पण होईल. मी परत सांगतो, हा एरो या पॉइंटकडे दोन प्रकारे रोटेट होईल, हा अँटी क्लॉकवाईज आणि हा क्लॉकवाईज. मग आपल्याला कुठलं हवंय? द वन विच इज शॉर्टेस्ट. आय रिपीट, द वन विच इज शॉर्टेस्ट. जे शॉर्टेस्ट रोटेशन असेल ना, ते आपल्याला हवंय. म्हणजे काय, तर हा एरो पॉइंटकडे देताना एकतर असा जाईल अँटी क्लॉकवाईज, घड्याच्या विरुद्ध दिशेने, किंवा क्लॉकवाईज, घड्याच्या दिशेने. करेक्ट? सो अँटी क्लॉकवाईज किंवा क्लॉकवाईज यापैकी जे शॉर्टेस्ट असेल ते हवंय आपल्याला. जे शॉर्टेस्ट असेल ते हवंय आपल्याला. आता तुम्ही सांगायचंय मला, प्रत्येक एरोला त्या पॉइंटकडे रोटेट करून बघून अँटी क्लॉकवाईज आहे का क्लॉकवाईज आहे. मी प्रश्न विचारल्यानंतर जर क्लॉकवाईज असेल तर फक्त सी टाईप करा, आणि जर अँटी क्लॉकवाईज असेल तर फक्त ए टाईप करा. ओके, येस, लेट अस स्टार्ट. सुरू करूया. सांगा, हा एरो या पॉइंटकडे दोन प्रकारे जातो, त्यापैकी शॉर्टेस्ट कोण, म्हणजेच आपल्याला पाहिजे तो करेक्ट कोण? येस, अँटी क्लॉकवाईज. व्हेरी गुड, दिस इज अँटी क्लॉकवाईज. ओके, येस. आता मला सांगा, हा एरो या पॉइंटकडे अँटी क्लॉकवाईज जाईल का क्लॉकवाईज जाईल? शॉर्टेस्ट वन क्लॉकवाईज. व्हेरी गुड, व्हेरी गुड. येस, समजतंय ना सगळ्यांना मी काय म्हणतोय? सगळ्यांना कळतंय ना? शॉर्टेस्ट रोटेशन घ्यायचंय, कमीत कमी रोटेशन. ओके, येस. आता हा एरो सांगा, हा अँटी क्लॉकवाईज आहे का क्लॉकवाईज आहे? क्लॉकवाईज. करेक्ट. हा अँटी क्लॉकवाईज आहे का क्लॉकवाईज आहे? अँटी, नीट बघा, अँटी क्लॉकवाईज. करेक्ट. हा एरो या पॉइंटकडे सांगा, क्लॉकवाईज जाईल का अँटी क्लॉकवाईज जाईल? अँटी क्लॉकवाईज. बरोबर आहे. हा एरो या पॉइंटकडे क्लॉकवाईज. करेक्ट. हा एरो या पॉइंटकडे क्लॉकवाईज. करेक्ट. हा एरो या पॉइंटकडे अँटी क्लॉकवाईज. हा एरो या पॉइंटकडे, हा एरो या पॉइंटकडे अँटी क्लॉकवाईज का क्लॉकवाईज? अँटी क्लॉकवाईज. हा एरो या पॉइंटकडे अँटी क्लॉकवाईज का क्लॉकवाईज? क्लॉकवाईज. हा एरो या पॉइंटकडे क्लॉकवाईज. हा एरो या पॉइंटकडे सांगा, हा एरो या पॉइंटकडे अँटी क्लॉकवाईज. करेक्ट. हा एरो या पॉइंटकडे
क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज सांगा. अँटी क्लॉकवाईज. हा याच्याकडे क्लॉकवाईज, हा याच्याकडे क्लॉकवाईज, हा याच्याकडे, हा याच्याकडे, अँटी क्लॉकवाईज. व्हेरी गुड. येस, समजलं सगळ्यांना? येस, एव्हरीबडी अंडरस्टूड दिस? सगळ्यांना कळलेत कशी डायरेक्शन्स घ्यायचे? सांगा मला येस ऑर नो. कळलं का नाही सगळ्यांना? येस. विच टाइप ऑफ रोटेशन वी नीड टू चूज? विच टाइप ऑफ रोटेशन वी नीड टू चूज? कुठलं रोटेशन घ्यायचं रे आपल्याला? विच रोटेशन वी हॅव टू चूज? लॉंगेस्ट और शॉर्टेस्ट? लॉंगेस्ट और शॉर्टेस्ट? शॉर्टेस्ट रोटेशन. करेक्ट, करेक्ट. आता बघा, मी शेवटचं एक्झाम्पल विचारतो. हे माझे फोर्स एफ आहे आणि पॉइंट इथं आहे. आता सांगा, क्लॉक का अँटी क्लॉक? क्लॉक का अँटी क्लॉक? क्लॉक. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता काही तर डाऊट आला असेल, कसं काय क्लॉक? तर पहा, जर तुम्हाला डाऊट असेल ना तर या फोर्सची लाईन ऑफ ऍक्शन काढायची. डाऊट असेल ना तर फोर्सची लाईन ऑफ ऍक्शन काढायची आणि त्या लाईन ऑफ ऍक्शन वर हे फोर्स ऍज इट इज उचलून इथे आणायचं. आता फोर्सचा एरो असा आहे म्हणजे क्लॉकवाईज. कळलं का? डाऊट आला तर फोर्सची लाईन ऑफ ऍक्शन काढायची आणि फोर्सला रोटेट करायचं. समजलं सगळ्यांना? सगळ्यांना समजलं का? येस. आता सगळ्यांनी कॅल्सी घेऊन बसा. सगळ्यांनी कॅल्सी घेऊन बसा. मला पटपट आन्सर्स लागणार आहेत. कॅल्सी रेडी करा आणि बसा. कॅल्सी बाय सेकंड. आय विल गिव्ह यू टाइम ऑफ 1 मिनिट. कॅल्क्युलेटर रेडी ठेवा. येस. आता तुम्ही काय करायचंय बघा. क्वेश्चन आहे, या फिगरमध्ये प्रत्येक पॉइंटला मला मुवमेंट हवाय. या फिगरमध्ये प्रत्येक पॉइंटला मला मुवमेंट हवाय. ए पाशी हवंय, बी पाशी हवंय, सी पाशी हवंय, डी पाशी. कसं करायचं बघा. एक तर पहिली गोष्ट, फिगरमध्ये जर इन्क्लाइंड फोर्सेस असतील तर ती रिझॉल्व्ह करून घ्यायची. कशी? तर हे जे 10 आहे ना, ह्याला अलॉंग एक्स आणि अलॉंग वाय रिझॉल्व्ह करून घ्यायचं. हे 15 आहे ना, ह्याला अलॉंग एक्स अलॉंग वाय रिझॉल्व्ह करून घ्यायचं. तुम्हाला दिसत असेल तर हे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आणि हे फोर्थ क्वाड्रंट मध्ये. म्हणजे राईट डाऊन, राईट अप. एक्स कंपोनेंट म्हणजे कुठला? कॉसचा कंपोनेंट, फोर्स इंटू कॉस. वाय कंपोनेंट म्हणजे कुठला? फोर्स इंटू साइन. इथे फोर्स इंटू कॉस एक्स कंपोनेंट, फोर्स इंटू साइन वाय कंपोनेंट. बरोबर? तर आधी गोष्ट आहे तुमची की तुम्ही ही सगळी फोर्सेस काय करून घ्यायची? रिझॉल्व्ह करून घ्यायची. कशी बघा. तर याचे कंपोनेंट्स, हा कंपोनेंट येणार 10 cos 30 आणि हा येणार 10 sin 30. सांगा मला पटकन 10 cos 30 ची व्हॅल्यू पटकन सांगायची. 10 cos 30 ची व्हॅल्यू किती? येस, पटपट सांगा. 10 cos 30 ची व्हॅल्यू. 10 cos 30 ची व्हॅल्यू 8.66. बरोबर आहे, 8.66 न्यूटन. 10 sin 30 इज 5. बरोबर? तसंच यालाही रिझॉल्व्ह करायचंय. याला रिझॉल्व्ह करूया. 15 cos 60 काढा व्हॅल्यू. 15 cos 60. मला सांगा 15 cos 60 ची व्हॅल्यू काय? 15 cos 60 ची व्हॅल्यू काय? 7.5. 7.5 न्यूटन. 15 sin 60 ची व्हॅल्यू करा. हे फोर्थ मध्ये आहे म्हणून राईट हँड डाऊन. 15 sin 60 ची व्हॅल्यू बघा. 12.99 म्हणजे 13 न्यूटन. ओके. येस. आता नीट बघा. आता सगळी फोर्सेस मी एक तर हॉरिझॉन्टल मध्ये आणली तर व्हर्टिकल. त्या ग्रीन फोर्सेसचा काही उपयोग नाही कारण मी ती रिझॉल्व्ह केली. बघा आता ह्यांचा विचारच करू नका. ग्रीन नाहीयेत असं कन्सिडर करा कारण त्यांना रिझॉल्व्ह केलंय. ओके. येस. आता सगळी फोर्सेस एक तर हॉरिझॉन्टल आहेत किंवा व्हर्टिकल आहेत. करेक्ट. आता मुवमेंट घ्यायचंय. कसं घ्यायचंय बघा. ओके, कसं घ्यायचंय बघा. आय विल फाइंड मुवमेंट अबाउट ए फर्स्ट. येस, मी ए पाशी मुवमेंट घेतोय. मुवमेंट ए पाशी घेताना पहिली गोष्ट तुम्ही चेक करायची की या ए मधून जाणारी जी फोर्सेस असतील त्याचं मुवमेंट 0 असेल
का? कारण परपेंडिक्युलर डिस्टन्सच 0 असेल ना, जी फोर्सेस ए मधून जातील. उभी आडवी कोणती फोर्सेस ए मधून जातात तुम्ही सांगायचं मला. ए मधून जाणारी फोर्सेस कोणकोणती आहेत? येस, व्हॅल्यूजनी सांगा. विच फोर्सेस आर गोइंग थ्रू ए, म्हणजे त्याचं मुवमेंट 0 असणार आहे. कुठली कुठली सांगा. ए मधून जाणारी फोर्सेस कोणकोणती आहेत या पॉईंट मधून? 5 जाते, बरोबर. पुढे 5 गेलं, पुढे आणखी कुठलं ए मधून जात नाहीये. फोर्सेसची लाईन ऑफ ऍक्शन बघायची, ज्या फोर्सेसची लाईन ऑफ ऍक्शन त्या पॉईंट. येस, 20 हे पण जाते बघा ए मधून. येस, 5 गेलं, 20 गेलं. आणखी 8.66 आणि 7.5. दॅट्स करेक्ट. 8.66 आणि 7.5. पहा, टोटल 4 फोर्सेस ए मधून जातात. 1, 2, 3 आणि 4. ही सगळी फोर्सेस ए मधून जातात बघा. जी फोर्सेस त्या पॉइंट मधून जातात त्यांचं मुवमेंट 0. मी परत सांगतो, जी फोर्सेस त्या पॉइंट मधून जातात त्यांचं मुवमेंट 0. मग उरली कुठली? तर हे उरलं आणि हे उरलं, बरोबर ना. ही दोनच फोर्सेस उरली आहेत. ही दोनच फोर्सेस उरली आहेत. आता तुम्ही मला सांगायचंय, हा एरो ए कडे क्लॉकवाईज जाईल का अँटी क्लॉकवाईज जाईल? सांगा. हा एरो ए कडे क्लॉकवाईज जाईल का अँटी क्लॉकवाईज जाईल? अँटी क्लॉकवाईज म्हणजे मी लिहिणार प्लस, अँटी क्लॉकवाईज म्हणजे प्लस 5 फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. फोर्स व्हर्टिकल, डिस्टन्स हॉरिझॉन्टल 1 मीटर. बरोबर केलंय का मी? समजलं सगळ्यांना? 5 क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज? अँटी क्लॉकवाईज डिस्टन्स 1. आता मला सांगा, हे 13चं फोर्स ए पाशी क्लॉकवाईज जाईल का अँटी क्लॉकवाईज जाईल? ए पाशी, ए पॉइंट बघायचा, ए पॉइंट बघायचा. क्लॉकवाईज, क्लॉकवाईज म्हणजे मायनस 13 इंटू डिस्टन्स ए पर्यंत. बघा ए पर्यंत किती आहे? 2 + 1 3, म्हणजे 5 इंटू 1 5 मायनस 13 3 जर 39 मीन्स 5 - 39 इज 33 ना, 34 न्यूटन मीटर. ह्याला मी असे लिहू शकतो, 34 न्यूटन मीटर क्लॉकवाईज. क्लॉकवाईज म्हणजेच निगेटिव्ह. सगळ्यांना कळलं का? एव्हरीबडी अंडरस्टूड दिस? सगळ्यांना कळलं का? येस. अजून एक पॉइंट दाखवतो मी. ही सी पाशी घेतो. अजून एक दाखवणार आहे मी, मुवमेंट अबाउट सी. तुम्ही सांगायचंय मला, सी पाशी मुवमेंट घेतलं तर कुठली कुठली फोर्सेस 0 होतात? सी पाशी मुवमेंट घेतलं तर कुठली कुठली फोर्सेस 0 होतात? सी पाशी मुवमेंट घेतलं तर कुठली कुठली फोर्सेस 0 होतात? सांगा. सी पाशी सगळी एकदम सांगा टाईप करून. सी पाशी मुवमेंट घेतलं तर कुठली कुठली फोर्सेस 0 होतात? येस, 8.66 0 होतं, बरोबर आहे. 7.5 0 होतं, बरोबर आहे. 20 0 होतं, बरोबर आहे. अजून एक 13 पण. 1, 2, 3 तिन्ही ए सी मधून जातात, 13 पण सी मधून जात आहे. येस, 4 फोर्सेस होतात. आता ही 40 झाली, हे सी मधून जात आहे, हे जात आहे, हे जात आहे, हे जात आहे. उरलं कोण? दिस अँड दिस. आता तुम्ही सांगायचंय मला, हा एरो सी पाशी क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज? सांगा. हा एरो सी पाशी क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज? अँटी क्लॉकवाईज, बरोबर आहे. अँटी क्लॉकवाईज. प्लस 5 इंटू डिस्टन्स किती आहे? या एरोचं सी पर्यंत परपेंडिक्युलर डिस्टन्स किती? एरोचं सी पर्यंत या एरोचं सी पर्यंत परपेंडिक्युलर डिस्टन्स. येस, 1 + 2 3. पुढे हा एरो सी पाशी अँटी क्लॉकवाईज का क्लॉकवाईज? हा एरो सी पाशी क्लॉकवाईज म्हणजे मायनस. फोर्स आहे 5 फोर्स. परपेंडिक्युलर डिस्टन्स याचा सी पर्यंत किती आहे? व्हॉट्स परपेंडिक्युलर डिस्टन्स? किती आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स? 2. करेक्ट. हे 0 होत आहे, सी मधून जातोय, हे 0 हे 0 हे 0. संपलं. 5 to the 15 minus 5 to the 10 is equal to 5 न्यूटन मीटर प्लस आलं म्हणलं अँटी क्लॉकवाईज. सगळ्यांना कळलं का? एव्हरीबडी अंडरस्टूड दिस? सगळ्यांना कळलं का? येस.
आता उरलेले बी आणि डी पाशी मुवमेंट तुम्ही करायचंय आणि मला सांगायचंय. सुरू करा काम. बी आणि डी पाशी मुवमेंट तुम्ही करायचंय आणि मला सांगायचंय. काम सुरू करा. येस, अबाउट बी किती आलं? 34 न्यूटन मीटर. बी पाशी 21 येत आहे. बघा 21 तर 34. या लगेच चेक बघूया लगेच. बी पाशी करायचं असेल तर हे 0, हे 0, हे 0, हे 0. हे जाणार अँटी क्लॉकवाईज म्हणजे येणार 5 into 1 प्लस हे येणार क्लॉकवाईज -13 into 2 म्हणजे येते 5 - 26 म्हणजे -21 न्यूटन मीटर. क्लॉकवाईज होते बघा -21. मुवमेंट अबाउट डी करायचं असेल तर हे 0, हे 0, हे 0. हे येणार डी पाशी अँटी क्लॉकवाईज म्हणजे +13 into 1 हे क्लॉकवाईज -5 into 3 हे अँटी क्लॉकवाईज +5 into 4 इज इक्वल टू हे येणार 13 - 15 + 20 म्हणजे 20 + 15 5 18 न्यूटन मीटर. या चेक युअर आन्सर्स चेक करा. अबाउट बी -21 आणि अबाउट बी 18. येस, मला आणखीन प्रॉब्लेम सुरू करायचे आहेत पण आज संपणार नाहीत ते, म्हणून आपण आज इथेच थांबूया. वी विल स्टार्ट नेक्स्ट प्रॉब्लेम इन द नेक्स्ट क्लास. ओके, पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा प्रॉब्लेम सुरू करू. पण मुवमेंटला अजून एक लेक्चर लागणार आहे. येस, चलो विल कंक्लूड टुडेज सेशन. थँक यू व्हेरी मच.